बातमी कांदा घोटाळ्याची आहे। नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीमधल्या घोटाळ्याच्या चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश आता आलेले आहेत। 16 जानेवारी 2024 पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल द्यायचेही निर्देश दिलेत। नाफेड एनसीसीएफ एफपीसी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा केंद्राची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर होतोय। तर पिंपळगाव बसवंत पोलिसांमध्ये विश्वास मोरे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावरनं आता कारवाई होतीये। शेतकऱ्यांचा कांदा न घेता व्यापाऱ्यांकडून स्वस्तामध्ये माल खरेदी करून केंद्राला जादा दराने विक्री होते हे लक्षात आलं आणि त्यानंतर 10 वर्षात तब्बल 5000 कोटींचा घोटाळा झाल्याचाही आरोप होतोय। खुल्या बाजारातनं खरेदीची शेतकऱ्यांची मागणी धुडकावली आहे आणि एफपीसी मार्फत खरेदीला प्राधान्य दिलेलं असं कळतंय। तेव्हा चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कांदा खरेदीची चौकशी आता होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।